6वं वर्ष म्हणण्यापेक्षा पहिलं वर्ष पहिला गणपतीचा इव्हेंट झाला. बरोबर, yes, yes. इव्हेंट आपण करतोय. मी आई बाबा आम्ही तिघे मोस्टली बाबा आणि बाबा तळणीच्या बरोबर, हा. घंटांना अजूनही भीती वाटते. मला ते पोल्युशन आवडत नाही आणि फटाके वगैरे हा प्रकार मी खरंच नाही हे केलेला. नमस्कार, मी नितीन मोळे. स्टार प्रवाह वाहिनीची ढिंच्याक दिवाळी आपल्या भेटीला आली आहे आणि ढिंच्याक दिवाळी आल्यानंतर प्रत्येक जण प्रत्येक कलाकार हा खरंच गोड दिसण्याचा प्रयत्न करतो, ढिंच्याक दिसण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या वर्गामध्ये गोड अभिनेत्री माझ्यासोबत रुपाली आहे. ताई, मालिका खरंच भयंकर वेळ केलंय मालिकेने. कारण खरंच तुझा बॅकग्राऊंड, तुझा तो ऑरा जसा आधीच्या मालिकेमध्ये होता तशापेक्षा जास्त ऑरा तर ह्या मालिकेमध्ये सुद्धा आहे असं मला हरकत नाही. ढिंच्याक दिवाळी आली आहे पुन्हा एकदा स्टार प्रवाहाच्या ढिंच्याक दिवाळीमध्ये तू सहभागी झालीस. किती भारी मावले यावेळी, काय सांगशील? खूप छान वाटतंय कारण हे 6वं वर्ष आहे. बरोबर. प्रवाहासोबतच आई हे काय करते 5 वर्ष आणि आता नवीन मालिका घेऊन प्रेक्षकांसमोर आले ती म्हणजे लपंडाव. सो 6वं वर्ष म्हणण्यापेक्षा पहिलं वर्ष पहिला गणपतीचा इव्हेंट झाला. बरोबर, yes, yes. इव्हेंट आपण करतोय. सो खूप छान वाटतंय. आज इतक्या नवीन मालिका येत आहेत, नवीन सदस्यांचं आपण स्वागत करतोय. त्याचबरोबर लपंडाव ही मालिका 15 सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि त्यानंतर बंपर ओपनिंग मिळालं. बरोबर. आफ्टरनून च्या स्लॉटला नंबर 1 ठरलेली आहे ती मालिका आणि खूप आनंद आहे. पण त्याचबरोबर खूप जबाबदारी वाढलेली आहे. खूप छान काम करत राहायचंय आणि ती कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, हा प्रयत्न राहणार आहे. सो बरं, तर दिवाळी आली ना तर महिन्याभरापासून, जसा बाप्पा घरी आल्यावर महिन्याभरापासून सुरुवात असते तशी दिवाळीची पण असते. मग घर साफसफाई करण्यापासून असू दे, फराळाची यादी बनवण्यापासून असू दे, घरी सुरुवात झाली की सध्या काहीच नाही? एवढंच नाही, दिवाळीच्या आदल्या दिवशी सुरू करतो आम्ही सगळ्या गोष्टींची. सो मी आई बाबा आम्ही तिघे मोस्टली बाबा आणि बाबा तळणीच्या घंटांना अजूनही भीती वाटते की आम्ही तेल सांडून घेऊ. त्यामुळे कुकर उघडायचं काम असेल तर ते बाबा करतात, तळणीचं काय असेल तर ते बाबा करतात. त्याच्यामुळे ती एक दिवस आधी सगळी फिक्स असतं ना काय करायचंय फराळात. फसला आहे कोणता पदार्थ फराळाचा की नाही? आता भाई आता प्रो असं काय? हा नाही, फसणारे पदार्थ करतोच. हे आवडलं फसणारे पदार्थ तिकडे जायचंच नाही आपण. बरं, तर लहान असताना त्यात खूप विचित्र प्रकार केला. म्हणजे बॉम्ब फोडण्यापासून असू दे, मग तो पाईप मध्येच लावणं असू दे किंवा रॉकेट उलटाच लावणं असू दे. रुपालीने असं कधी केलंय की नाही? मी जरा ना या सगळ्याच्या विरोधात आहे. मला ते पोल्युशन आवडत नाही आणि फटाके वगैरे हा प्रकार मी खरंच नाही हे केलेला. म्हणजे अगदीच आता आज ती थीम होती म्हणून ते फटाके लावले, त्याचाही मला राग आला म्हणून मी काढून दिले. कारण माझा म्हणजे वातावरण खराब करतं, ड्रेसिंग काय उपयोग आहे त्या फटाक्याचा. आणि मी जाऊ दे त्याच्यामुळे म्हणलं नकोच, ते राहू दे. या वर्षी सुद्धा स्टार प्रवाह ढिंच्याक दिवाळीमध्ये काहीतरी वेगळी थीम आणले, जे आता मला काही कलाकारांकडून कळाले. तर मला तुझ्याकडून सुद्धा ऐकायला आवडेल की तुझ्याकडून सुद्धा त्या थीमचं काही पालन वगैरे होणार आहे? म्हणजे व्हाईट आणि सिल्वर थीम आम्हाला लपंडावच्या सिरियलला आम्हाला ती थीम आलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे व्हाईट आणि सिल्वर मध्ये आहोत. प्लस काहीतरी फटाक्याचा एलिमेंट असला पाहिजे तुमच्या मध्ये. सो अटायरनेच म्हणजे त्या फटाक्यानेच तो अटायर घातलाय. मी बोलणार नव्हते, आय वॉज बीइंग लाईक नाही नको आपण कसंच बोलावं. हा बोलला त्याच्यामुळे मला रिपीट कर, मी काहीच म्हणत नाही, तो म्हणतोय. बरं, हा ठीक आहे, मी बोलतो. पण ना खरंच खूप भारी वाटतंय. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तू आमच्यासोबत गप्पा मारतेस. दरवर्षीप्रमाणे तसाच तेज आणि तशीच ऑरा तुझ्या अजून अशी आहे. तोपर्यंत धन्यवाद आणि तुला तुझ्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुला सुद्धा धन्यवाद.